मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये। भाजपची आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू। 3 दिवसात 6 विभागांच्या विभागवार बैठका होणार। योगेश कदमांची मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करा। कारवाई न केल्यास ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार। अनिल परब यांचा सरकारला इशारा। योगेश कदम आधीपासूनच टार्गेटवर। अनिल परब यांच्या आरोपांवर रामदास कदम यांचा पलटवार। बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप। एका मोठ्या व्यक्तीच्या शिफारशीवरनं योगेश कदमांनी हा शस्त्र परवाना दिला। अनिल परब यांच्या आरोपांवर रामदास कदम यांचा मोठा खुलासा। गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम करत नाही। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला मी परवाना दिलेला नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं स्पष्टीकरण। रोहित पवारांकडनं निलेश घायवळचा राम शिंदेंसोबत व्हिडिओ व्हायरल, तर दुसरीकडे नवनाथ बन यांच्याकडनं रोहित पवारांचे सचिन घायवळ सोबतचे फोटो ट्विट। मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमांवर कारवाई करावी। डान्स बार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षा? खासदार संजय राऊतांची टीका। मोदींच्या प्रसिद्धीसाठी सरकारकडे प्रचंड पैसा, पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत। खासदार संजय राऊत यांची सरकारवर टीका। राज्यातल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा मोठा निर्णय। मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 दिवसाचं वेतन देणार। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वेतन देण्याचा निर्णय। कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना शुक्रवारी जाहीर होणार। 20 प्रभागातनं 81 नगरसेवक निवडले जाणार। आरक्षण सोडतीकडे सर्वांचंच लक्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।